कॉलेज सुरू आहे काय बोलतेस? घरी जाताना पाहिलं. अगं ते विकी आणि सिद्धी आम्हाला बोलले की आजचे तास होणार नाही म्हणून सोडून दिलं त्यांना. तेच तर म्हणतोय तू कुठे चालली? बाबा आम्ही कशाला खोटे बोलू, उगाच तुझी फेरी नको म्हणून बोललो. काय रे भास्कर? हो खोटं वाटत असेल तर जाऊन बघून ये. बस अर्धा जाऊन परत यायला. आनंद. म्हणजे त्याचा बोलण्याचा असा अर्थ आहे की तुला सुट्टी मिळाली तेवढंच आनंद. आनंद बरोबर. आनंद हे मेल्या भास्कर वाचलास तू. बघा दिवसाची सुरुवात एकदम छान झाली. पहिला गिऱ्हाईक हाती तरी आला. चल जाऊन चहा पिऊ टपरी. हो चल जाऊ. अहो ताई चहा द्या बघा. मस्त आलं घातलेला गरम. साहेब देते साहेब मी काय बोलते आता कोण आहे का गावात ताई भाग पडतं का दूध? कोणाकडून घेता? किती रुपये लिटर? 26 रुपये लिटर. काय झालं साहेब? अहो त्या खालच्या आळीच्या पट्याने मला सांगितलं त्याला 19 रुपये लिटर देतो म्हणे. हो काय नालायक माणूस आहे. स्वतःच्या गावातल्या बाईला 7 रुपये जास्त घेऊन दूध विकतो. फक्त तुला खोटं वाटत असेल तर तू माहिती काढ. हो आजूबाजूला विचारा. बस आम्ही बोलते म्हणून कशाला. हो आज जाऊन ते विचारत मेरेला मला फसवतो काय? हो विचारा होऊ द्या. दूध काय पाणी. हो हा फक्त आमचं नाव येऊ देऊ नका. तर पुन्हा कुठली आम्ही मदत करणार नाही. हो जे समजलं ते सांगितलं. आता तुम्ही ते राजे बघा बाबा. बरं ठीक आहे पैसे. आता ताई आणि तो वायकरचं चांगलंच बघ भांडण होणार. हो दोघांच्यात भांडण मारायला भेटते. मी काय बोलतो तुम्ही आपलं नाव घेतलं तर? अरे नाही घेणार रे. आणि घेतलं तर बोलायचं. आम्ही असं काही बोललोच नव्हतं. आणि आपल्या तिघांशिवाय होतच कोण ना तिकडे. चालेल चल जाऊ. चल. सुस्वागत श्री रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून बौद्धजन पंच शाखा क्रमांक 361 संविधान आणि सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका मस्करी. कथा संकल्पना प्राध्यापन मंतव्य. लेखक नाट्य रूपांतर वीरेश रमेश दिग्दर्शक अमेय रमेश. कलाकार कुठे जाणार? कुठल्या गावात? तुझं सुद्धा आठवडा 15 दिवस. आठवडा की 15 दिवस? नक्की नाही. काम झालं की जाणार. बरं काम ते तुम्हाला सांगून काय उपयोग. बरं कुठे जाणार? शंकराचं मंदिर. काय केलं तुम्हाला? म्हणजे जादू ना मंत्र. चला तांदूळ वगैरे मिळालं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या गावात कसले तांदूळ? दिसायला हवा तर देतो तुम्हाला. नाही नको जातो. हो ठीक आहे 10 रुपये. हे घ्या माझ्याकडून पण 10 रुपये. आणि कोण भेटणार ना तर त्यांना सांगा आम्ही दिले 10 रुपये. तुम्हाला ठीक आहे. बरोबर.
कोण बोला? विचित्र माणूस होता रे तो. काय म्हणतो? हे उघड्या, अरे उघड्या, का शेठ? ये जरा इकडे. बरं नीट. जा जरा नरूला बोलणार. अहो एवढ्या उन्हातून कोण जात आहे? एकदा अंगाला का सुटते? हे बाबा त्याला कितीदा बोललोय, शर्ट घाल, शर्ट घातलं की यायला काय म्हणे हो, त्याला. जातोय ना एवढ्या उन्हातून, ते बघा आधी. हे? जा. काय बाबा, जा. हे, बघतो नाही ना? अरे नरू, तुला शेठजी बोलत आहे. कोण शेठ? अरे शंकर शेठ. काय रे, माझं काय चुकलं काय? ते काय मला माहिती नाही. तू जाऊन बघ, विचार. चल बाबा, चल. चला, चला. हो शेठ, बघा नरू आलाय. हा, जा जा बघतो मी. काय शेठ, बोलवलं तुम्हाला? काय नरू शेठ, धंदावानी कसं झालंय? काय शेठ मस्करी करता? आमचा कसला धंदा आणि कसलं काय? अरे तुला कळलं का, गावात एक खवटे नावाचा व्यक्ती आला. गावात कोण आलं काय आणि नाही आलं काय मला काही फरक पडत नाही. बघा, सकाळपासून बाजारात बसलोय मासे विकायला, पण एक मासा विकला गेला नाही माझा. अरे हा, कसले मासे ते घेऊन बसलाय? तुला माहिती आहे तो खवट्या कोण आहे? नाही माहित कोण आहे. अरे तो तांत्रिका म्हणे. अरे बाबा, मग तो बरं झालं त्याला नाही भेटलो ते. गेला भित्र्या, काय घाबरतोस? तुझी जर कहाणी पटली गेला तर तो जादूनोडा करून देईल तुझं. श्रीमंताची वाट दाखवेल. बापरे, नको नको. अरे काय बाल्या, नको? बापरे काय बापरे, त्याला जाऊन भेट, तुझी सर्व कहाणी सांग. बघ, तो तुला तंत्र मंत्र जादूटोणा करून मोठा श्रीमंत करेल. किती दिवस 2-4 मासे विकत बसणार तू, आणि काहीतरी मोठा विचार कर. बघ, थोडे पैसे येतील, लग्न करशील, मुलं बाळ तुझी मोठी होतील, शिकतील. अरे नवरीचा नवरी शेठ कधी होणार मेल्या? शेठ असं खरं असतं? तसं खरं होतं? बघ बाबा, आम्हाला वाटलं तुला सांगावं पण तुला एवढं तातडीने इथे बोलवलं. आता ते तू बघ. बघ ना रे, तुझी मेहनत आम्ही बघतो, तू मेहनती आहेस हे आम्हाला माहिती आहे, म्हणून तुला आम्ही ते बोलवलं. तर कशाला बोलवलं असतं? बघ, त्या खवट्याला गाठ. आज तो गाव सोडून दुसऱ्या गावात जात असेल, त्याबरोबर तू श्रीमंत होण्याची संधी पण गमावशील. बघ, थोडा विचार कर आणि बघ बाबा तुझं काय ते. नाही शेठ, मी जातो, मी त्यांना गाठतो, मी माझी सर्व कहाणी सांगतो. शेठ शेठ, मी जातो. महाराज, काय रे बाबा, काय झालं? का माझ्या मागे एवढं आम्हाला महाराज काहीतरी करा. महाराज काहीतरी करा. माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवा महाराज. तसा माझा मूळ व्यवसाय मच्छीमारी करून मासे विकण्याचा आहे हो. पण माझ्या गळ्याला फार कमी मासे लागतात. ते विकायला बाजारात गेलो तर अख्खा दिवस निघून जातो, पण मासे काय विकले जात नाही. मी नवनवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्यातही महाराज मला यश मिळालं नाही. असं झालंय ना महाराज की माझा आणि यशाचा 36चा आकडा असावा, असं काहीतरी झालंय महाराज. काहीतरी करा महाराज, मार्ग दाखवा काहीतरी महाराज. सांगेल, पण मी जे सांगेल ते तुला करावं लागेल. हो महाराज, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण काहीतरी मार्ग दाखवा महाराज. बघा, आता हो म्हणतोय, नंतर घाबरशील. माझ्यासमोर स्मशानात यावं लागेल, ते मध्यरात्री. चालेल तुला? काय महाराज, मी स्मशानातच राहतो, मला कसली भीती. बरं, ठीक आहे. तुला एक साहित्य यायला हवा, तो तुझ्यावर मंत्रून टाकायला हवा. ते अमावस्या रात्री. चालेल तुला?
चालेल, पण काही भूतबाधा वगैरे होणार नाही ना? तुझा तुला काय करणार नाही, घाबरायचं नाही. काही करणार नाही तर मी कशाला घाबरू? मी आहे तयार. बोला, कधी येतात स्मशानात? तू नशीबवान आहेस. उद्या अमावस्या आहे. उद्या रात्री बरोबर 12च्या डोक्याला मी येईन स्मशानात. वस्तीला तिथे? हो महाराज, मी आहे तिथे, तुम्ही या. बरं ठीक आहे. गावात नुकतीच एखादी बाळांची वाजली आहे का? हो, परवाची चून वारली. तिला कुठे जायला ते सांगू शकशील? हो महाराज, मला माहिती आहे ना. त्यांनी मला जरा पण झोपायला दिलं नाही. रात्रभर नुसते बोंबा बॉम्ब करत होते. ठीक आहे, मी येईन उद्या बरोबर 12च्या डोक्याला. हो महाराज, पण महाराज मला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना. पण मी तुम्हाला काय देणार? मला काही नको, मी माझं कामच करत असतो. हो महाराज, चालेल. धन्यवाद शेठ, धन्यवाद. धन्यवाद शेठ. भेटलास का कवट्याला? हो शेठ, तुमच्या खूप खूप आभार. एवढ्या भारी माणसानं मला भेटवला. अहो, तुम्ही मला कुणाला भेटायला पाठवला? कवट्याला? हो, तेच ते महाराज. बरं, काय सांगितलं मग त्यांना तुम्ही? त्यांना मी भेटलो. त्यांना मी माझी सर्वी कहाणी सांगितली. त्यांना खरी वाटली? माझी कहाणी खोटी आहे का? हा, त्यांना मी सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की मला मध्यरात्री स्मशानात येऊन भेट. मग तू गेलास? घाबरला ना? साहेब, सांगा मी कुठे राहतो? स्मशानात. मग मला कसली भीती? हा, ते पण. बोल, पुढे काय? त्यांनी मला सांगितलं मी तुला एक तावीज देतो मंतरलेला, त्याच्याने तू श्रीमंत होशील. मला नाही वाटत ते खरं असतं. आता महाराजांनी सांगितलं मग मी जाणार. त्यांनी सांगितलं ना मला स्मशानात येऊन भेट, मी जाणारच स्मशानात. अरे मेल्या, पण रोजची गोष्ट वेगळी आहे. तू कधी असा गेलास का कधी 12 वाजता स्मशानात? नाही. मग नाही, पण महाराजांनी सांगितले आता कसली भीती काय बाळगायची नाही. महाराज जे बोलतील ते करायचं. चला शेठ, धन्यवाद. मी जातो. चला शेठ. हो महाराज. माणूस झोपला याच्या पद्धतीने कर. बोल नको, आडवा कर. हो महाराज. धरू झोप आता त्याच्या. काय झोप म्हटलं ना? हो. अजून थोडं खाणावं लागेल. माझ्यासाठी खंडेत की काय? काय नाही, काय नाही. घालून तुला या वर्तुळात उभं राहायचंय. काही झालं तरी, कितीही मोठं संकट आली तरी या वर्तुळाचा बाहेर निघायचं नाही. बघ, अजूनही वेळ आहे. घाबरला असेल तर जा निघून. नाही 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 महाराज, मी करणार. मी नाही घाबरलो. तुम्ही द्या मला काही. आता आम्ही तुला घालायचं आहे आणि त्या वर्तुळात उभं राहायचंय. जरा तावीज घालायला मदत करतात.
आलं तरी तो वर्तुळाच्या बाहेर यायचं नाही, हे लक्षात ठेव. हो महाराज. आवाज यायला लागले, परवानगी तू आली की काय? वाटतं महाराज नका नका येऊ मला मारायला. मी काय नाही केलं, नका मारायला येऊ मला. तुला भीती वाटते. कोण आहे रे? जाऊ का वर्तुळाच्या बाहेर पडून? वर्तुळाच्या बाहेर पडून गेलो तर भूत मारून टाकतील. आणि इथेच थांबलो तर नको. हे आवाज थांबले पाहिजेत. नको नको, हे आवाज नको मला. थांबले आवाज, थांबले. घाबरले वाटत होतं मला. कोणतरी येतं वाटत तिथून. माझ्या खिशाने पळत येते की काय? कोण रे? कोण आहे? अरे रेडे आले मारायला मला. खिशाने आले. येतात माझा जीव गेला. मी नाही ओरडा बाहेर जाणार नाही. ते आले, ते आले, ते जवळ आले. मला मारतील, मला मारतील. काय खोटं म्हटलं? कॉलेजला सुट्टी आहे म्हणून. सुट्टी तर होती. नाही, मी विचारलं किती आहे सुट्टीला. ते तर कॉलेजला गेलेले. घरी बघितलं ते घरी गेले. नाही, खोटं बोलतात ते. मी कशाला खोटं बोलू? अरे त्यावेळी महाशिवरात्र असेल रे. हा, महाशिवरात्री होती. का बसा? महाशिवरात्री मागच्या महिन्यात होती. मागच्या महिन्यातच म्हणते ना. 2 दिवसापूर्वी म्हणाला. ठीक आहे, पण मी आज सगळ्या पोरांना बघितलं शिवाय घरून चाललेले. अगो तिकडे करू. आज रविवार आहे. रविवार आला. एवढा लवकर रविवार पण आला. आज उघडा बाबू. मला तुमच्याशी बोलणं अंतच नाहीये. जाते मी. हे मील्या भास्कर वाचलास बाबा तू. पडलं नसतं कुठं माझं आता तर. मग? अरे पण मी काय बोलतोय, हा नरू अजून कसा नाही आला रे? अरे मी पण तेच विचार करतोय. तर गेला असेल का रे त्या हॉटेलला भेटायला? मला नाही वाटत. लय भित्रायचं नाही गेला असेल तर. जर गेला असेल तर मला नाही वाटत. मला तीच भीती वाटते गेला असेल तर. मला पण तीच भीती वाटते रे. आपण त्याची मस्करी केली होती. हो. आणि मला पण तेच वाटतं. आपण केलेली मस्करी त्यांनी भरतीच मनावर घेतली रे. हो. अगं नाही गेला असेल, नाही गेला असेल. अरे मी आज नदीवर बघितलं, तिथे पण तो नाही आला आंघोळी करायला. बघ तो न चुकता येतो नदीवर आंघोळी करायला. हो, बाजारात पण मासे विकायला नव्हता. कुठे गेला असेल रे नरू? शेठ हा पण मेला नडू आता. शेठ धन्यवाद, शेठ धन्यवाद. धन्यवाद तुला. अहो तुमच्यामुळे मला महाराज भेटले. काय म्हटलं तुम्ही? ते त्यांनी मी आणि ते काल स्मशानात गेलो होतो. तू गेलास? हो, बरं ना? स्मशानात गेल्यानंतर मी त्यांना सर्व सांगितलं. त्यांनी मला एक मंत्र देण्यात तालमीत दिला. हो का? बघा, अरे वा वा. त्यांनी सांगितलं आता तू श्रीमंत होणार म्हणून. मग चला शेठ, धन्यवाद शेठ, धन्यवाद. चला चला भेटू नरू शेठ, भेटू. शेठ मी जातो शेठ. धन्यवाद शेठ. काय असेल ते? आणि
लागली बाबा त्याला. आज मस्त मागच्या लागले घराला. चला जाऊन बाजारात. काय ना रे शेठ, आज बाजारात यायला उशीर झाला. हो ताई, आज जरा उशीर झाला. मासे आत्ता लागले ना, उशीर झाला यायला बाजारात. भाऊ तुमच्या घराला बरे मासे लागतात, आमचे तर भेटतात मुश्किल आहे. मला कोणते मिळाले हो? मला काय सुरमई, पापलेटच होतं. किती का वाटत? 20 रुपये. किती का दिला बाबा? 20 रुपये वाटा. उद्या बोलतो. येत आहे? कशाला विकता तुम्ही? बरं हे माझीला कशा दिल्या? कळत नाही. चल काय कळत नाही रे बाबा. बाकी धन्यवाद चाललाय ना. शेठ धन्यवाद. शेठ धन्यवाद. अरे वा. आता आम्ही कुठे शेठ, तू शेठ. नाही नाही शेठ, तुम्हीच शेठ. तुमच्यामुळे मला महाराज भेटले. शेठ तुमच्यासाठी खास उद्या घरी जेवण ठेवलं, तुम्ही याल ना जेवायला? अरे एवढ्या आनंदाने बोलत आहे, मग का नाही येणार? नक्की येऊ, नक्की येऊ. नक्की. मस्त शेठ विदेशी ऑर्डर पण आणून देऊ. बोलतो. येऊ, येऊ, येऊ. नक्की येऊ आता. चला शेठ येतो मी. बघितलं भास्कर, या नऱ्या भिकाऱ्याने आपल्याला जेवायला बोलवलंय म्हणे घरी. ती आपली परिस्थिती वाईट आली की का? बघू काय बनवलं एवढं आपल्यासाठी आणि विदेशी फोटो लागतोय म्हणे. चल बघू बघू.
आम्ही तुझ्या श्रीमंतीला खुश आहोत हं. खूप खुश झालोय तुझी श्रीमंती बघून. श्रीमंत झालास मला विसरलाच नाही. नाही नाही शेठ, तुम्हाला कसा विसरेल मी? अरे मेल्या, श्रीमंत झाले की माणसं विसरतात मग. तू नाही विसरलास ना? एवढं तर नसते काही बोल. नाही नाही शेठ, तुम्हाला कसा विसरून चालेल शेठ? तुमच्यामुळे मला महाराज भेटले, तुमच्यामुळे मला एक तावीज मिळालं. तुम्हाला कसं विसरून शेठ मी? हे तावीज जोपर्यंत आहे तोपर्यंत मी श्रीमंत आहे महाराज. अरे मेल्या, कसला तावीज? ये पी, ही तुझी मेहनत आहे मेल्या. सपना कुठे आहे? आणतो हे बारक्या राहू दे आता, सोड नको मला. अहो घ्यावं शेठ, कसलं तुम्ही एवढं करताना शेठ मला धन्यवाद शेठ, धन्यवाद. तुमच्यामुळे मला महाराज भेटले शेठ. धन्यवाद शेठ, धन्यवाद शेठ, धन्यवाद. तुमच्यामुळे मला महाराज भेटले शेठ. धन्यवाद. एवढी का तू झाली? आत्ताच म्हटलं ती सगळं. आपल्याला काय करायचंय? आला चला. झोपलं की काय? चल. अरे भास्कर, काय पण बोल. काल नरूला बघितलंस? तसा श्रीमंतीचा माझ्या अंगामध्ये त्याच्या. हो. तू एवढं जोरात मारायला नाही पाहिजे होतं त्याला. अरे त्याला कुठे कळायला? त्याला एवढी चढलेली म्हणे, त्याला कोणी मारले आणि का मारले काय काय ना म्हणजे त्याला. ते पण आहे. तुला एका बँक मध्ये पडला तू. गेला, आपल्याला काय करायचंय? बरं ते जाऊ दे. मी काय बोलतो, हा दिसत का कुठे म्हणे नरू? अरे हा बघ आला. एवढा घामाघूम काय झालाय? शेठ, काल रात्री शेठ मी दारू पिऊन खूप मला जास्त दारू झाली आणि मी तराट होऊन पडलो. सकाळी उठून बघितलं तर घरात तावीज नव्हतं माझ्या. अरे तावीज नाही. तेच ते तावीज आहे. शोध शोध, गावामध्ये किती कुठेतरी पडला असेल. अहो तेच मी शोधतोय. तेच ते तावीज मला महाराजांनी दिलेलं. त्यांनी सांगितलेलं तावीज हरवलं, पडलं तर तू मेलात. 4 मेलात. मला काय सुचत नाही शेठ, काहीतरी सांगा महाराज मला. एवढं काय करतोय? भेटेल कुठेतरी ठेवलं असशील. नाही शेठ, त्याच्या सर्वी भूतात ती मला मारून टाकतील शेठ. काहीतरी करावं शेठ, माझं तावीज शोधायला मला मदत करेल शेठ. मग तुमच्याकडे आलो मी शेठ, काहीतरी करावं. बरं तू पूर्ण गाव बघ आधी, मी नंतर जातो शेठ, जातो मी जातो शेठ, जातो. बोल. तावीज ठेवलंस कुठे? तुला माहिती आहे ना, मी लहानपणापासून कुठे लपवतो तिकडेच. त्याच्या पाठी ते खड्ड्यात. हो, त्याच्यावरती एक दगड ठेवलाय. कोणाला काय कळणार नाही त्याच्यात काय आहे म्हणून. हे तावीज सुरक्षा आमची असतं तर. अरे काय नाही होणार येणाऱ्याला. तो मेल्या ना रात्री 12 वाजता स्मशानात गेला. त्याला तिकडे काय झालं नाही, ते इथे काय होणार आहे त्याला? त्याला काय झालं तर? अरे नाही होणार रे. त्यावेळी आपण जेवायला जाऊ ना रात्री, तसेच जेवायला जाऊ. पडलेला आहे म्हणून त्याला देऊन टाकेल. एवढा कुठे विचार करतो तू पण? हो ते पण आहे. पण जेव्हा त्याला काय झालं तर? अरे काय नाही होणार त्याला, काही नाही होणार. तू काही चिंता करू नकोस. तावीज माझ्याकडे आहे, मी ठेवलेला आहे. मी त्याला दुपारी आपण भेटू किंवा रात्री भेटू, तसं देऊन टाकेन त्याला मी. ठीक आहे? अरे चल रे भास्कर, जाऊ टपरीवरती चहा प्यायला आपण. तू पण काय विचार करतोय एवढा? शंकर, अरे भास्कर, बोल किती चाललंयस? अरे जरा काम आहे म्हणून आलो बाहेर. चहा पिऊन थोडीशी ये. अरे बरं या. उघड्या
अरे मेल्या हा भास्कर आलेला का? नव्हता आला, मला काय माहित नाही. बरं भास्कर आला. अरे मेल्या खास कमी कर जरा अंगातली. काय भरपूर येते हो. बरं भास्कर आला की त्याला बोल मला नरूच्या इथं भेट. हा समजलं का? सांगतो मी. आणि मेल्या कपडे घाल कधीतरी. राईट. काय शंकर, मस्करी करता फक्त तुलाच येते काय? तावीस खिशातल्या दगडाच्या खाली नाही बघितलं तर तसा रडवे लावशील बघ तू. हा माता नदूला देऊन येतो, त्याचा चेहरा बघायला येतो रडवे लागत. ये नरू, ये नरू, नरू, ये नरू, उठ. तावीज आणलंय बघ. उठ ग. ये नरू, ये. मी म्हटलं होतं तुला शंकर, मी म्हटलं होतं तुला मस्करी नको करायला, पण तू ऐकलंच नाही माझं. मला वाटलं होतं त्याचं काही बरं वाईट होणार. ए नरू, ए नरू, उठ ना. खरंच खरंच त्याच्यामध्ये जादू होणार असेल तर तावीजला नाव पिकावं लागेल मला. आता जातो पटापट. आपण प्रत्येक जण आयुष्यात कोणी ना कोणाची तरी मस्करी करत असतो. मस्करी ही आनंद देणारीच असावी. एखाद्याचा जीव घेणारी मस्करी आपला पण जीव घेऊ शकते. हे प्रत्येकाने सदैव लक्षात ठेवायला हवे. लाईट दे. वा मस्त. धन्यवाद, तुम्ही आम्हाला शांततेच्या रूपाने सहकार्य केलं. थोड्या काही चुका झाल्या आमच्या, पण त्याही तुम्ही सांभाळून घेतला, त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आम्हाला आलं ना
पाठीमागे आता आलो हे आमचं पहिलं नाटक होतं इथे सादर केलेलं. हे काही तांत्रिक बिघाड पण होते, ते म्हणजे काहींनी पहिल्यांदाच केलं, त्यांचा कॉन्फिडन्स पण डाऊन होता, पण तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू. सगळ्यांना थँक्यू.